नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. फ्रेझरपुरा येथे 14 डिसेंबर 2015 रोजी एका मुलीला घरात बोलावून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. या आरोपीला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा व 12,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. फ्रेझरपुरा येथे 14 डिसेंबर 2015 रोजी एका मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आले. या विरोधात मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला. धीरज विकासराव सिंह असं या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयाने 376, 377 व 4 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये शिक्षा ठोठावली आहे. धीरज सिंह याला न्यायालयाने दोषी ठरवून 7 वर्षांची शिक्षा व 12,000चा दंड ठोठावलाय. पोलीस उपायुक्त शशिकुमार मीणा यांनी 11 पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करून अवैध दारू जप्त केली आहे, तर 55 आरोपींना अटक केली आहे. 66,000चा माल जप्त करण्यात आला असून 7 आरोपींना तडीपार करण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न आहेत. शहरातील वाढत्या चोरींच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सीआर मोबाईल व्हॅनला गस्त घालण्याचे आदेश दिल्याचं पोलीस उपायुक्त शशिकुमार मीणा यांनी सांगितलंय. आतापर्यंत 11 पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारूवर कारवाई करण्यात आली असून 59 केस दाखल केले आहेत. 55 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर यापैकी 4 जण फरार आहेत. या आरोपींकडून 66,000चा माल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत 7 तडीपार आरोपींना शहरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं उपायुक्त मीणा यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेच्या वित्त विषय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदस्यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. अधिकारी निष्क्रिय असल्याची टीका सदस्यांनी केली. अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणाने मेळघाटसाठी मिळालेला निधी परत जाणार असल्याची टीका सदस्यांनी केली आहे. मेळघाटसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला, परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेने निधी परत जातोय. लघु सिंचन, बांधकाम, महिला बालकल्याण, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने निधी परत जातोय. या संदर्भात सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये, म्हणून ते गेंड्याची कात असलेले अधिकारी, मी त्यांना माझी उपमा करेल की यांच्या गेंड्याच्या कातळा झाल्या. हे गव्हर्नमेंटचा हरामाचा पगार खाऊन हे रिव्ह्यू देत नाही. या अनुषंगानं अमरावती जिल्हा परिषदचा पैसा हा मागेही 11 कोटी रुपये सिंचनचा परत गेला, बांधकामचा काही पैसा गेला, तर त्या ठिकाणी आम्हाला रिव्ह्यू घेता आला नाही. त्या अनुषंगानं जे प्रामाणिक अधिकारी आहे बिचारे दर मिटिंगला हजर राहतात, त्याचा घेतो. त्या ठिकाणचा आमचा 100% खर्च होण्याचा अर्थ कमिटीचा हा मानस आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आम्ही वारंवार पत्र दिलं. मी संबंधित त्यांना सुद्धा भेटलो, आमच्या कमिटीचे मेंबर सुद्धा भेटले. सुनील पाटील साहेबांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं ते अधिकारी खर्च घेण्याचे कातड्याचे असल्याचे माझं स्पष्ट मत आहे. शिक्षण विभाग 40 लाख रुपये खर्च करायचा आहे. कालच शिक्षण विभागाचे 40 लाख रुपये खर्च केलेले नाहीये. त्याबद्दल आपल्याकडे काही सादर झाला होता? नाही, शिक्षण अधिकारी गैरहजरच आहेत. काल शिक्षण समितीची बैठक झाली. सन्माननीय सभापती गिरीश कराडे यांनी पण त्यांच्यावर निषेध व्यक्त केला. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे.
अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली। तिवसा तालुक्यात पावसाने गेल्या 2 दिवसात चांगलाच हाहाकार माजवला होता, परंतु आता पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। तिवसा तालुक्यात 75% पेरण्या झाल्या होत्या, आता उर्वरित 25% पेरण्या शेतकऱ्यांनी हाती घेतल्या आहेत। मोजरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, तळेगाव, तिवसा, शेंदूरजना बाजार यासह तालुक्यात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती। सूर्यगंगा नदी दुथडी भरून वाहत होती, परंतु सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। 15 दिवसांपासून दररोज सुरू असलेल्या पावसाने परिसरातील अनेक डाळिंबांच्या झाडाची तसंच पिकांचीही नासाडी झाली आहे। शेतात पाणी साचल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। तालुक्यात जवळपास 75% पेरणी झाली असून या मुसळधार पावसाने शेकडो ट्रॅक्टरची चाकं थांबली होती, तर बैलजोडीच्या पेरण्याही थांबवण्यात आल्या होत्या। आता उर्वरित 25% पेरण्यांना शेतकरी सुरुवात करत आहेत। 50%पेक्षा जास्त पाऊस हा तिवसा तालुक्यात पडला आहे। एकीकडे जर्जर व मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला पावसाने सुखद दिलासा दिला आहे, तर अनेक शेतकऱ्यांना पावसाचा जबर फटकाही बसला आहे। थैमान घातलेला आहे। मुसळधार पाऊस रोज होतोय। संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळालेला आहे, तर अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसानाला आता सामोरं जावं लागतंय। कारण 15 दिवसापासून सुरू असलेला जो पाऊस आहे थांबण्याचं अजिबात नाव घेत नाहीये। जिल्ह्यातील धरणाची स्थिती आता बरीचशी वाढलेली आहे, पाणीसाठा वाढलेला आहे, जलसाठे सुद्धा भरत आहे। जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण असो किंवा निम्म वर्धा धरण असो आता भरण्याच्या स्थितीमध्ये आहे। 2 दिवसापूर्वी निम्म वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेले आहे, कारण पाण्याची पातळी वाहत आहे। तर एकीकडे तालुक्यात 75% शेतकऱ्यांनी आपली शेती पेरलेली आहे, तर 25% शेतकरी अद्यावत शेती पेरण्याच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहे। कारण 25% लोकांची शेती अजूनही रखडलेली आहे, काम रखडलेलं आहे, कारण सतत पाऊस सुरू आहे। आणि ज्या 75% लोकांनी शेती पेरलेली आहे मात्र त्यांच्या पुढे आता उभा ठाकला आहे, तो आपल्या शेतीची मशागत कशी करावी। मी सध्या एका शेतामध्ये उभा आहे। आपण बघू शकतो की शेतामध्ये कशा प्रकारे संततधार पावसामुळे रोज पाण्याचे डोंगरे साचलेले आहे, पाणी आटत नाही। धरती माता सुद्धा पूर्ण तहानलेली होती, आता धरती मातेची सुद्धा तहान भागल्याची चित्र आपल्याला दिसत आहे। जे शेतामध्ये जे पीक आहे ते पूर्णपणे आता त्याची वाढ खुंटलेली आहे, कारण दररोज पाणी येतंय। कुठेतरी या पिकाला आता उन्हाची गरज आहे, मात्र ऊन तापत नाही। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। आधीच ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, अनेक शेतकऱ्यांचं बियाणं सुद्धा बोगस निघाल्याची तक्रारी सुद्धा तालुक्यामध्ये प्राप्त झालेली आहे। अनेक पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे। रेस्क्यू ऑपरेशनची टीम असो हे सुद्धा आता तालुक्यामध्ये सज्ज झालेलं आहे। शेतींची पाहणी करायला कृषी विभागही सज्ज झालेला आहे, तर तहसील प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। कॅमेरा पर्सन महेश दहीकर सह मी स्वप्नील उमप, सिटी न्यूज तिवसा। अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते। या बसस्थानकात प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे। स्थानकातील नाल्या तुंबलेल्या कचऱ्याचे ढीग असं दृश्य आहे। स्थानकाची स्वच्छता नाही तर दुसरीकडे नादुरुस्त असलेल्या 20 गाड्या आगारात उभ्या असल्याची माहिती आहे। अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची स्वच्छता होते की नाही असा प्रश्न तेथील ओंगळवाणं दृश्य पाहून पडतो। आगारातील टाइल्स फुटलेल्या, चिखल पाणी साचलेलं पाणी साचलेलं आहे। तेथे घाई गडबडीने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानकातून वाहणाऱ्या नाल्याही तुंबलेल्या आहेत। कचराच कचरा मध्यवर्ती बस स्थानकात आहे। पाऊस सुरू असल्यामुळं काही ठिकाणी डांबरीकरण करून खड्डे पडलेले आहेत। त्याबाबत आम्ही पत्राद्वारे विभागीय कार्यालयाला आमच्या जिथून ते कामं होतात त्यांना कळविलेलं आहे। लवकरच पावसाची उघाड झाल्याबरोबर 1-2 दिवसात ते खड्डे भरले जातील। त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी ठेके पद्धतीने स्वच्छता ठेका दिलेला आहे। पावसामुळं त्यातही थोडंसं कमी जास्त झालं असेल तर ती स्वच्छता ही ताबडतोब करून घेण्यात येत आहे। स्वच्छतेबाबत आम्ही पूर्वीच लक्ष राहून जास्तीत जास्त स्वच्छता कायम कशी करता येईल यासाठी सतत प्रयत्न आहोत आणि प्रवाशांना स्वच्छतेबाबत कसलीही तक्रार येणार नाही याबद्दल आम्ही सतत सतर्क राहतो आणि भविष्यातही आम्ही सांगतो। असते सफाई कामगार कॉन्ट्रॅक्टरचे दिवसभर असतात, सतत
सकाळी जवळपास 6 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत सफाई कामगारी जे असतात आणि वारंवार जिथे जिथे स्वतःची घाण करतात त्या ठिकाणी आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो। या माध्यमातून मी प्रवाशांनाही विनंती एकीकडे मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतेचा असा बोजवारा उडालेला असताना दुसरीकडे महामंडळाच्या अनेक बसेस खटारा असल्याची नादुरुस्त असल्याचीही माहिती समोर आली आहे। महामंडळाच्या बसेस खटारा असल्याची चर्चा तर नेहमीच होते। नादुरुस्त असल्याने 20 गाड्या आगारात उभ्या आहेत। या बसेस प्रवाशांच्या सेवेत आल्यास सोयीत वाढ होणार आहे। अमरावती शहरातील रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे। मोठे मोठे खड्डे रस्त्यावर पडले असून पावसाच्या पाण्याने डबके रस्त्यावर साचते आहे। यामधून वाहतूक करावी लागते तर पादचाऱ्यांसाठी येता जाता गैरसोय होते। काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यानेही डबके साचले आहेत। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहरातील रस्तेही निकोप नाहीत। मूलभूत सोयींची वानवा शहरात आहे। गेल्या आठवडाभरात आलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय। कुठे पाण्याचा निचराच न झाल्याने डबके साचले आहेत तर कुठे फुटभर खोल खड्डे मार्गावर आहेत। पाण्याचा निचरा जर होत नसेल नाल्या अंडरग्राउंड करण्याचा काय उपयोग? वर्दळीच्या मार्गांवरील या डबक्यांमधून वाहतूक सुरू आहे। डबक्यातून एक वाहन गेलं तर दुसऱ्याच्या अंगावर चिखल उडतो अशी परिस्थिती आहे। शहरातील ही परिस्थिती सिटी न्यूजने महापौरांना दाखवली। परिस्थितीशी अवगत केलं असता मुरुमांनी हे खड्डे बुजवू असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु डांबरी रस्त्यावर मुरुम कामात येत नाही। ज्या ज्या एरियात खड्डे झालेले आहे त्या त्या एरियात मंगळवार नाही तर बुधवारला जेट पॅचरने पूर्ण खड्डे भरण्यात येईल आणि जे आतले रस्ते आहे तिथे जिथे खड्डे झाले तिथेही बुरुम टाकून ते भरण्यात येईल। जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याभरापूर्वी सिटी स्कॅन मशीन आली आहे, परंतु तिचं लोकार्पण अद्याप झालेलं नाही। येत्या 23 किंवा 24 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण होण्याचे संकेत आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयात महिनाभरापूर्वी आलेल्या सिटी स्कॅन मशीनचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार अशी माहिती आहे। येत्या 23 किंवा 24 जुलैला लोकार्पण होण्याचे संकेत आहेत। खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या या मशीनच्या लोकार्पणाचा मुहूर्त पाहण्याची गरज नाही। गेल्या अनेक दिवसांपासून राजापेठ उड्डाणपुलाच्या रहदारीच्या कारणाने एसटी महामंडळाच्या बसेस राजकमल, राजापेठ, बडनेरा या मार्गाने न जाता परस्पर बायपासवरून जात आहेत। तेव्हा ही वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। राजकमल, राजापेठ मार्गे एसटी महामंडळाची वाहतूक नसल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते। राजापेठ उड्डाणपुलाच्या कामामुळे वळती करण्यात आलेली ही वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं। शिवसेना महानगर अमरावतीतर्फे राजापेठ येथील उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे। त्या निमित्तानं एसटी महामंडळाच्या सर्व बसेस या बायपास रोडनी डायव्हर्ट केल्या गेलेल्या आहेत, परंतु त्या बसेस तिकडनं गेल्यामुळे डेली अपडाऊन करणारे जे लोक असतात, त्याचप्रमाणे बाहेरगावी जाण्या येणे करणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ महिला या सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तर रहदारी ही सकाळी 10-11 नंतर सुरू होते, तर साधारणतः सकाळी 9 वाजेपर्यंत तरी अमरावतीतून बाहेर जाणाऱ्या बसेस आपण तिथून पाठवू शकतो आणि संध्याकाळी अपडाऊन करणाऱ्यांसाठी 7 ते 9 पर्यंतसाठी आपण शहरामध्ये त्या रोडनी बस आणू शकतो। घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेत बैठक घेण्यात आली। इको सेव्ह सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रेझेंटेशन दिलं। याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। तो 40 कोटींचा होता, परंतु आता त्याचा खर्च वाढला असून 53 कोटींची तरतूद त्यासाठी लागणार आहे। शहरातील घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रोसेसिंग प्लांट उभारला जातोय। या संदर्भात महानगरपालिकेत बैठक घेण्यात आली। मनपा आयुक्त हेमंत पवार, ॲडिशनल आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक संजय अग्रवाल, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर तसंच शहर अभियंत्यांसह अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। इको सेव्ह सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं या प्लांटसाठी प्रेझेंटेशन दिलं। कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाणार याविषयीची माहिती देण्यात आली। याबाबतचा डीपीआर शासनाला पाठवण्यात आला।
त्यानुसार 40 कोटी इतका खर्च होता, परंतु आता या खर्चात वाढ झाली असून 53 कोटीवर हा खर्च गेलाय। या प्लांटसाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करावा लागणार आहे। त्यासाठी गाड्यांमध्ये 2 भाग असणार आहेत, तशी व्यवस्था महानगरपालिका करते आहे। तृतीयपंथी अथवा किन्नरांच्या बाबतीतील समाज भावना बदलवण्यासाठी प्रयत्न होत आहेत। किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांतर्गत अमरावतीत अर्धपीठ स्थापन करण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अमरावती म्हटलं म्हणजे अमरावतीला हा पुरातन काळापासून इतिहास लागलेला आहे किन्नरांचा। कारण की जो चिखलदरा, सध्या ज्याला चिखलदरा म्हटलं जातं, तशा त्या चिखलदराच्या ठिकाणी वैराट राजा ज्यावेळेस अधिपत्य होतं त्यावेळेस तिथे बृहन्नालेचा जो निर्मिती झाली होती, ज्यावेळेस अर्जुनाने बृहन्नालेचा जो रूप घेतला होते, रूप हा आपल्या अमरावती विदर्भात घडलेला आहे, विदर्भाच्या एरियामध्ये घडलेला आहे, विदर्भाच्या भूमीमध्ये घडलेला आहे। तर अशा ठिकाणी जे किन्नर आहेत, जे इथे किन्नर राहतात, या किन्नरांचा जो वारसा आहे हा वारसा पुरातन काळापासून चालत आलेला आहे। आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या वारशामुळे इथले जे किन्नर आहे, इथले किन्नर आज अमरावतीमध्ये काहीतरी करू पाहत आहे। अमरावतीमध्ये उज्जैनमध्ये किन्नर आखाडा स्थापित झाला। किन्नर आखाड्याची एक फ्रँचायझी म्हणून किंवा किन्नर आखाड्याचा एक अर्धपीठ म्हणून आपल्या अमरावतीमध्ये अर्धपीठ काढायचा विचार आहे। त्यासाठी आम्ही आज इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत थ्रू आम्हाला सरकार किंवा आम्हाला इथली जनरेशन किंवा आम्हाला इथले जे पॉलिटिशियन्स आहे यांना एकच सांगणं आहे की आम्ही काही करू पाहतोय, आम्ही पुढे निघू पाहतोय, तर त्याच्यामुळे आम्हाला यांच्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे आहे आणि आम्हाला सरकारी सपोर्ट पाहिजे आहे। सरकारकडून जर आम्हाला सपोर्ट मिळत असेल तर ती खूप चांगली बाब आहे। आणि जे आमचे किन्नर म्हणा लिगली किंवा अनलिगली जे ट्रेनमध्ये मागतात किंवा इतरत्र काम करत आहेत किंवा आणखीन वाईट परिस्थितीमध्ये जात आहेत, तर त्या लोकांना याच्या थ्रू आपल्यामध्ये आणून याच्या थ्रू त्यांना एज्युकेटेड करून त्यांना शिकवून चांगल्या कामी लावणं किंवा त्यांच्याशी चांगले कामं करून घेणं हा आमचा एक उद्देश आहे। आणि आमचा एक उद्देश असा आहे की गौरक्षा ही आजकाल खूप महत्त्वाची झाली आहे आणि तोही एक आम्ही आमच्या मनात उद्देश ठेवून काम करणार आहे। नांदुरा बुद्रुक येथील रहिवासी विश्वनाथ गोविंदराव राऊत या 70 वर्षीय शेतकऱ्याची 4.5 एकर शेतजमीन आहे। शेतीतील उभ्या पिकावर रतन इंडिया कंपनीची संरक्षण भिंत कोसळल्याने विश्वनाथ राऊत यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। ही नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्याची कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, पालकमंत्र्यांकडे अशी वणवण सुरू आहे। त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे। गडगडेश्वर मंदिर प्रभागातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने अपघात होत आहेत। चिखल, गटार यामधून मार्ग काढणं नागरिकांना अशक्य झालंय। अशात पुलाचं अर्धवट बांधकाम रहिवाशांसाठी जीव घेणं ठरतंय। रहिवाशांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे। गडगडेश्वर मंदिर प्रभागातील बालाजीनगर परिसरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने डबके झाले आहेत। या डबक्यांमधून वाहन काढताना नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागते। गडगडेश्वर मंदिरात जाणाऱ्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नसल्याने हे अर्धवट बांधकाम नागरिकांसाठी जीव घेणं ठरतंय। येथे एका महिलेच्या पायाला दुखापत झाली तर एका शाळकरी मुलीलाही इजा झाली। त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे। आमच्या इथे रस्त्याची खूप भयंकर समस्या आहे। म्हणजे अजिबात गाडी जात नाही, पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे। पोरांना ॲटो नाही, शाळेत जायची व्यवस्था नाही। पाऊस आला की सतत पोरांना घरीच राहावं लागते। पूर्ण रोड खराब झाला आहे। गोटे पूर्ण गिट्टी उखरली त्या रोडवर, काहीच नाही आहे बिलकुल। म्हणजे सगळं वाहून गेली माती त्याच्यावरची। या रस्त्याचा आम्हाला किती त्रास आहे। लेकरं छोटे छोटे शाळेत नाही जाती, बुटं भरते, कुठच्या कुठे पडते। खड्ड्यात 2 दिवसापासून पडले 2 पोरं, मोठ्या मुश्किलनं काढले ते। किती त्रास आहे आम्हाला। या त्रासाचा रस्ता पाहिजे लवकर। हे शाळेचे विद्यार्थी वगैरे का सायकल गाड्या जाते, धडाधड पडतात इथे। अर्जी दिए जब भी फ्रैक्चर हो रहा है क्या मैंने जरा मानवीय से सोचो, नहीं बोलो जब लगेगा सब तब लगेगा लाईट। अर्धच काम सोडून दिलं आहे आणि तिथून म्हणजे आम्हाला जाताच येत नाही। तिथून असं फिरून जावं लागते आणि पाऊस आला की पूर्ण चिखल असते, तिथे गाडी स्लिप मारते। पुढे श्रावण महिना आहे। गडगडेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। तेव्हा या रस्त्याचं, पुलाचं बांधकाम व्हावं अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.